नाश्त्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी भोगीची भजी बनवणार आहे. त्या भजीसाठी लागणार हे साहित्य हे बघा. आपण आणली आता ह्याला सोलून घेऊ. आपण ही गाजरं चिरून घेऊ. ह्याला साफ करून घेऊ आपण आता. ह्याला आपण असं चिरून घेऊ आता. ह्याला असं चिरून घेऊन हे बघा असं काढावं लागतं. हे ह्याच्यामध्ये किडे येते काय तर असते तर ह्याला साफ करून घेऊन आपण पूर्ण साहित्य साफ करून घेऊ आपण. हे बघा आपल्या भाज्या हे सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्याला हे बघा आपल्या भाज्या सगळ्या कट करून घेतल्या. आता आपण पुढची तयारी चालू करू. आपण हे अद्रक लसूण कुटून घेतले थोडंसं मोठमोठं. हे बघा थोडंसं ही तीळ आहे, शेंगदाणे आहे भजीमध्ये टाकायला. चला पुढच्या तयारीला लागू आपण. राहते तेलाच काय नाही. थोडेसे जिरे टाकायचं. मोठं मोठं कुटून घेतलं ह्याला टाकून घेऊ. एक चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचे थोडीशी घरचीच काळी मिरची आपली. पप्पाला फोन आलाय मम्मी. आपण फुलण्यामध्ये टाकून घेऊ. आता हे पूर्ण सगळं साहित्य हे सगळ्या भाज्या धुवून घेऊ आपण. खळ असं धुवून घ्यायचं भाज्या. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले मी धुताना. ही आपली हरभऱ्याची भाजी आहे ते आपण खुडून आणलेली आहे आपण. तर ह्याला काही धुवायचं नाही हरभऱ्याच्या भाजीला. मग ह्याचा आंबटपणा सगळा निघून जातं. तर ह्याला असंच आपण टाकू. थोडंसं तीळ टाकायचं ह्याच्यामध्ये. असंच हे थोडंसं आपण तीळ टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. तीळ वाटून पण टाकतात आणि असं पण टाकतात. हे थोडं मिक्स करून घेऊ सगळं हे असं. आता ह्याला 5 मिनिटं आपण शिजू देऊ. थोडं शिजू देऊ. झाकून ठेवू आपण. शेंगदाण्याचं कूट थोडंसं वाटून टाकलं की भाजी मिळून येते. म्हणून साठी कूट टाकायलाच पाहिजे आपल्याला ह्याच्यात. शेंगदाण्याचं तिळाचं परतून घ्यायचं. झाले आणि 2 मिनिट राहिले की भाजी आपली तयारच होते. मग भाजीचा वास येऊ लागला बघा. लय छान वास येऊ लागला. आता खावं काय की असं वाटायला याच्यामध्ये. परी ये भाजी खायला.
लागतं काय रिझनच खावं लागतं काय हा आपण खायला पाहिजे आता भाजी बरं ही पण हो एक 5 मिनिट 2च मिनिट राहू दे काढून देऊ झाली आपली भाजी तयार भजी तयार झाली आपली